नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका. जसं की तुम्हाला माहित आहे, प्रत्येक महिना संपला की त्या संपूर्ण महिन्यामधील जे काही अति महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार करत असतो. या ठिकाणी एप्रिल 2023 हा महिना संपलेला आहे. तर 1 एप्रिल 2023 ते 30 एप्रिल 2023 या 30 दिवसातील एप्रिल 2023 या महिन्यातील अति महत्त्वाचे निवडक परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे 200 प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण एकामागे एक रिव्हिजन टाकणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला लिहून घ्यायची गरज नाही, तुम्हाला फक्त स्वतःला चेक करायचं आहे या संपूर्ण प्रश्नामधील किती प्रश्नाची तुम्हाला उत्तरं लक्षात आहेत किंवा येत आहेत. क्लिअर? चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय आहे? जल बजेट स्वीकारणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरलेले आहे? तर केरळ हे राज्य या ठिकाणी जल बजेट स्वीकारणारे पहिले भारतीय राज्य ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न, सचिन @50 सेलिब्रेटिंग अ माइलस्टोन नावाचे एक पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बोरिया मजुमदार असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर आशा भोसले यांना या ठिकाणी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. या पुरस्काराची ही दुसरी आवृत्ती आहे. पहिली आवृत्तीतील जो काही पुरस्कार देण्यात आला होता तो देण्यात आला होता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना. पुढचा प्रश्न, युनिकॉर्न हब मध्ये भारताचे कितवे स्थान आहे? तर आपल्या प्यारा भारताचे या ठिकाणी तिसरे स्थान आहे. भारताचे या ठिकाणी आता सद्यस्थितीमध्ये 138 युनिकॉर्न स्टार्टअप या ठिकाणी सध्या सुरू आहेत. पुढचा प्रश्न, फेमिना मिस इंडिया 2023 चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर नंदिनी गुप्ता असं त्यांचं नाव आहे. मग मला फक्त कमेंट करून सांगा, या ज्या काही नंदिनी गुप्ता आहेत त्या कोणत्या राज्याला बिलॉंग करतात? तसंच या ठिकाणी तुम्हाला जसं माहित आहे, पहिले 4 महिन्याची आपली जी काही ई बुक आहे ती लॉन्च झाली आहे. किंमत फक्त ₹50 आहे. तुम्हाला या नंबरला पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. नंबर आहे 9673058600. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, 13वी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या ठिकाणादरम्यान धावणार आहे? तर चेन्नई सेंट्रल ते कोइंबतूर जंक्शन या 2 जंक्शन दरम्यान धावणार आहे. पुढचा प्रश्न, 14वी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या ठिकाणादरम्यान धावणार आहे? तर दिल्ली छावणी ते अजमेर जंक्शन या 2 दरम्यान या ठिकाणी ही 14व्या क्रमांकाची वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. आणि पहिली वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली ते वाराणसी दरम्यान. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 18 एप्रिलला दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, द ह्युमन कनेक्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मनोज गुरसहानी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 2022च्या व्याघ्र गणनानुसार भारतामध्ये वाघांची संख्या किती आहे? तर 3167 एवढी या ठिकाणी टायगरची पॉप्युलेशन आहे आपल्या भारतामध्ये. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, महाराष्ट्रामध्ये एकूण वाघांची संख्या किती आहे? तर 446 एवढे वाघ या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वाघ आहेत? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 250 ते 260 वाघ याच ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न, आशियाई कुस्ती स्पर्धा 2023 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर एकूण 14 या ठिकाणी पदके जिंकली आहेत. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ज्याच्यामध्ये 1 सुवर्ण पदक जिंकलं आहे, 3 रौप्य पदक जिंकले आहेत आणि 10 कांस्य पदक जिंकलेले आहेत. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा नार्को स्टेट कोणता देश बनलेला आहे? तर सिरिया नावाचा जो काही देश आहे तो या ठिकाणी जगातील सर्वात मोठा नार्को स्टेट देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, नागार्जुन सागर श्रीशैल्यम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, 2022 मध्ये सर्वाधिक डिजिटल व्यवहारामध्ये कोणते शहर अव्वल आहे? तर बेंगलोर शहर या ठिकाणी अव्वल स्थानी आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, 2023 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती आपण साजरी केली आहे? तर 132वी. पुढचा प्रश्न, ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून मलेरिया लसीला मान्यता देणारा देशातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर घाना देश. पुढचा प्रश्न, दशकातील व्यावसायिक नेता म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आला आहे? तर कुमार मंगलम बिर्लाजी यांना दशकातील व्यावसायिक नेता म्हणून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, क्रिप्टो जे काही कंपन्या आहेत, क्रिप्टो कंपन्यांना परवाना देण्यासाठी कोणत्या देशामध्ये एक उपक्रम सुरू केलेला आहे? तर एल साल्वाडोर या देशामध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, सेव्ह द एलिफंट्स डे हा दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 16 एप्रिलला.
पुढचा प्रश्न, सर्वात मोठे बिहू नृत्य आणि ढोल ताशा महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला होता? तर आसाम या ठिकाणी. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, 125 फूट उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आलं? तर हैदराबाद या शहरामध्ये. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने भारताच्या निवडणूक आयोगाला आमंत्रित केलेले आहे? तर उझबेकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली 3D प्रिंटेड पोस्ट कार्यालय कोठे उघडली आहे? तर बेंगलोर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, W20 ची आंतरराष्ट्रीय बैठक, W20 म्हणजेच वुमन्स 20 ची आंतरराष्ट्रीय बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर पिंक सिटी म्हणजेच जयपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात गुन्हेगारी देशांच्या यादीमध्ये अव्वल देश कोणता आहे? तर व्हेनेझुएला हा या ठिकाणी अव्वल स्थानी आहे आणि भारताचं स्थान आहे 77 क्रमांकावरती. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, 30 मुख्यमंत्र्यांपैकी किती मुख्यमंत्री कोट्याधीश आहेत? तर 29 म्हणजेच आउट ऑफ 30 29 चीफ मिनिस्टर या ठिकाणी कोण आहेत? करोडपती आहेत. पुढचा प्रश्न, सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे? तर आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे या ठिकाणी सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. जवळपास 510 कोटीपेक्षा त्यांची संपत्ती आहे. आणि सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण आहेत? तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे सर्वात या ठिकाणी गरीब मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे फक्त 15 लाख रुपये आहेत. पुढचा प्रश्न, केरळच्या पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा कोणी दाखवलेला आहे? तर नरेंद्र मोदीजी यांनी. पुढचा प्रश्न, फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 चा किताब कोणी जिंकला आहे? तर नंदिनी गुप्ता यांनी जिंकलेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणाला प्रतिष्ठित प्रवासी भारतीय सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर राज सुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, G20 अंतर्गत दुसरी आरोग्य कार्यगटाची बैठक कोणत्या राज्यांमध्ये आयोजित करण्यात आली? तर गोव्यामध्ये. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली हरित विमान इंधन फर्म कोणाच्या द्वारे स्थापित करण्यात येणार आहे? तर IOCL म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. पुढचा प्रश्न, जागतिक वारसा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 18 एप्रिलला दरवर्षी. पुढचा प्रश्न, प्रादेशिक प्रदूषण प्रतिसाद व्यायाम आरप्रेक्स 2023 कोणी या ठिकाणी हा आयोजित केला होता? तर इंडियन कोस्ट गार्डने आयोजित केला होता. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणता देश FY23 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश बनलेला आहे? तर अमेरिका. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्सचा संस्थापक सदस्य म्हणून कोण या ठिकाणी ऍड झालेला आहे? तर नेपाळ. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने झायलॅक्झिन औषधाला उदयोन्मुख धोका म्हणून घोषित केलेला आहे? तर अमेरिका. पुढचा प्रश्न, ॲपल भारतातील कोणत्या शहरामध्ये पहिले रिटेल स्टोअर सुरू करणार आहे? तर मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न, पहिली जागतिक बौद्ध शिखर परिषद कुठे झालेली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, IPL मध्ये सर्वात जलद 100 बळी घेणारा खेळाडू कोणता आहे? तर कागिसो रबाडा. पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी 18,000पेक्षा अधिक गायींचा मृत्यू झालेला आहे? तर अमेरिका या ठिकाणी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय नागरी सेवा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 21 एप्रिलला. पुढचा प्रश्न, अमृत कलश रिटेल मुदत ठेव योजना कोणी पुन्हा एकदा सुरू केली आहे? तर SBI बँकेने पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, टाटा इलेक्ट्रॉनिक्सचे नवीन MD आणि CEO कोण बनले आहेत? तर रणधीर ठाकूर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, एस जयशंकर यांनी बुझी पुलाचे उद्घाटन कोणत्या देशामध्ये केलं आहे? तर मोझांबिक देशामध्ये उद्घाटन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात श्रीमंत शहर कोणतं आहे? तर न्यूयॉर्क सिटी. पुढचा प्रश्न, 2023 फिफा अंडर 20 विश्वचषकाचे यजमान देश कोणता असणार आहे? तर अर्जेंटिना. पुढचा प्रश्न, फसल विमा योजनेसाठी राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या राज्याला भेटला आहे? तर कर्नाटक राज्याला भेटलेला आहे. IPL 2023चा पहिला सामना कोणत्या दोन संघामध्ये झालेला आहे? तर CSK आणि GT. CSK चेन्नई सुपर किंग्स आणि GT गुजरात टायटन्स या दोन संघामध्ये या ठिकाणी पहिला IPL 2023चा या ठिकाणी सामना झालेला आहे. जे काही वुमन्सचा IPL होतं, महिलांचा IPL होतं, त्याची आवृत्ती पहिलीच होती 2023 मध्ये. ती कोणी जिंकली? महिलांचं पहिलं जे काही IPLचा या ठिकाणी एडिशन झालं ते कोणी जिंकलं हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न लिहून घ्या. पद्मा लक्ष्मी कोणत्या राज्यातील पहिल्या ट्रान्सजेंडर वकील ठरलेल्या आहेत? तर केरळ राज्यातील पहिल्या ट्रान्सजेंडर वकील लॉयर या ठिकाणी बनल्या आहेत माननीय पद्मा लक्ष्मी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न,
कोणत्या राज्यामध्ये रेल्वे नेटवर्कचे 100% विद्युतीकरण पूर्ण झालेलं आहे? तर हरियाणा राज्यामध्ये रेल्वे नेटवर्कचे 100% इलेक्ट्रिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे नवीन उपाध्यक्ष कोण बनले आहेत? तर अजय सिंग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, स्टार स्पोर्ट्सचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर रणवीर सिंग यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न, रोहन बोपन्ना हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, आरोग्य हक्क विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर राजस्थान हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो RTH बिल म्हणजेच राईट टू हेल्थ बिल या ठिकाणी पास करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न, स्टॅच्यू ऑफ नॉलेजची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे? तर लातूर महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे, त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्टॅच्यू ऑफ नॉलेजची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने दयाळू योजना सुरू केलेली आहे? तर हरियाणा या राज्य सरकारने दयाळू योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणता देश ब्रिक्स बँकेमध्ये नवीन सदस्य देश म्हणून सामील झालेला आहे? तर इजिप्त हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ब्रिक्स बँकेमध्ये नवीन सदस्य म्हणून या ठिकाणी सामील झालेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणते विमान कोब्रा वॉरियर या सरावामध्ये सहभागी या ठिकाणी करण्यात आलेले होते? तर मिराग 2000 फायटर जेट हे जे काही विमान आहे ते या ठिकाणी कोब्रा वॉरियर या एक्सरसाइजमध्ये सहभागी झालेले होतं. पुढचा प्रश्न, अग्निवीरांची पहिली तुकडी भारतीय नौदलामध्ये सामील झालेली आहे, तर ती कोणत्या INS मधून ही पहिली तुकडी सामील झाली आहे? तर INS चिलिकातून. आणि INS चिलिका कुठे आहे? तर ओडिशा राज्यामध्ये स्थित आहे. तर या INS मधून अग्निवीरांची पहिली तुकडी भारतीय नौदलामध्ये या ठिकाणी समावेश झालेली आहे. पुढचा प्रश्न, एक पुस्तक आहे अ मॅटर ऑफ द हर्ट एज्युकेशन इन इंडिया. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अनुराग बेहर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पाण्याखाली आण्विक सक्षम हल्ला करणारा ड्रोन कोणत्या देशाने विकसित केलेला आहे? तर उत्तर कोरिया या देशाने विकसित केलेला आहे. पुढचा प्रश्न, पथश्री रस्ताश्री प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कॉल बिफोर यू डिग नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, ते कोणाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेलं आहे? तर नरेंद्र मोदी यांच्याद्वारे लॉन्च करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, AIS फॉर टॅक्स पेयर हे जे काही ॲप्लिकेशन आहे ते कोणाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलं आहे? तर आयकर विभागाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, न जन्मलेल्या बालकाचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 25 मार्चला दरवर्षी या ठिकाणी न जन्मलेल्या बालकाचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, IBA वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप ही जी काही चॅम्पियनशिप आहे त्याच्यामध्ये अव्वल कोणता देश आला आहे? तर आपला प्यारा भारत देश या ठिकाणी या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आलेला आहे. आणि भारताने टोटल किती पदके जिंकली आहेत? तर टोटल 4 पदके जिंकली आहेत आणि ते चारीच्या चारी सुवर्ण पदके आहेत. बरोबर. पुढचा प्रश्न, मग हे जे काही 4 सुवर्ण पदक जिंकले ते कोणी कोणी जिंकले आहेत? तर पहिली महिला खेळाडू आहे नीतू घनघास, दुसरी महिला खेळाडू आहे स्वीटी बुरा, तिसरी महिला खेळाडू आहे निखत जरीन आणि चौथी महिला खेळाडू आहे लोवलिना बोर्गहेन. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड. वायू प्रहार हा जो काही व्यायाम आहे तो कोणाकोणाच्या दरम्यान होता? तर भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेना या दोघांच्या दरम्यानचा हा सराव आहे वायू प्रहार सराव. पुढचा प्रश्न, किती टक्के लोकसंख्येजवळ सुरक्षित पिण्याचे पाणी नाहीये? 26% लोकसंख्येजवळ या ठिकाणी जे काही ड्रिंकिंगची फॅसिलिटी आहे ती सेफ ड्रिंकिंगची फॅसिलिटी या ठिकाणी अवेलेबल नाहीये. पुढचा प्रश्न, 2023चा गणितासाठीचा जो काही अबेल पुरस्कार आहे तो प्रदान कोणाला करण्यात आला? तर लुई कॅफेरेली यांना या ठिकाणी 2023 साठीचा गणितासाठीचा अबेल पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये असं सुद्धा विचारलं जातं की अबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जातो? तर गणितासाठी या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न, रायबरेली हॉकी स्टेडियमचे नाव कोणत्या खेळाडूच्या नावावर ठेवण्यात येणार आहे? तर राणी रामपाल यांच्या नावावर ठेवण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, PM मित्र योजना खालील कोणत्या क्षेत्राशी किंवा उद्योगाशी संबंधित आहे? तर वस्त्रोद्योग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, इस्रोकडून एकाच वेळी किती उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलेले आहे? तर 36 उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना सुरू केलेली आहे? तर छत्तीसगड या राज्य सरकारने या ठिकाणी मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, टाटा WPL 2023 कोणत्या संघाने जिंकलेला आहे? तर मुंबई इंडियन्सने जिंकलेला आहे.
पुढचा प्रश्न, साजिबू नोंगमा पनबा हे चंद्राचे नवीन वर्ष कोणत्या राज्यामध्ये साजरे केलेले आहे? तर मणिपूर राज्यामध्ये साजरे करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, मीडिया पर्सन प्रोटेक्शन बिल 2023 कोठे मंजूर केलेले आहे? तर छत्तीसगड या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, सहकार समृद्धी सौधा कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात येणार आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये बांधण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, संरक्षण मंत्रालयाने हिमशक्ती प्रकल्पाअंतर्गत कोणत्या संस्थेसोबत करार केलेला आहे? तर BEL या संस्थेसोबत करार केलेला आहे. पुढचा प्रश्न, पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण बनलेले आहेत? तर प्रतीक्षा बागडी असं त्यांचं नाव आहे, ज्या की सांगली जिल्ह्याला बिलॉंग करतात. त्या या ठिकाणी पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी या ठिकाणी बनलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, बिझनेस समिट 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता? तर कोहिमा नागालँड या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, पहिली पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाची बैठक कोठे झाली आहे? तर गांधीनगर गुजरात या ठिकाणी झाली आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड. महिला 20 म्हणजेच वुमन्स 20ची पहिली बैठक कोठे झाली? तर संभाजीनगर या ठिकाणी झालेली आहे. G20ची ग्लोबल टेक समिट कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, सायन्स 20 विज्ञान 20 बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर पुदुचेरी या ठिकाणी आयोजित करण्यात आली. पुढचा प्रश्न, Y20 इंडिया समिट कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर महाराजा सयाजीराव विद्यापीठ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, नागरी 20 म्हणजे सिव्हिल 20ची बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर नागपूर महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज या नावाचे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर श्रीमंत कोकाटे यांनी त्यांचे पहिले इंग्रजी भाषेतील पुस्तक या ठिकाणी लिहिले आहे, ज्या पुस्तकाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. पुढचा प्रश्न, एलिवेट एक्सपोची 26वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर दुबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली. पुढचा प्रश्न, ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन प्रमुख कोण बनले आहेत? तर डिल्मा रौसेफ असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर तपन सैकिया यांना सन्मानित करण्यात आलं. पुढचा प्रश्न, भारत आणि आफ्रिकन देशाच्या लष्कर प्रमुखांची पहिली संयुक्त परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, आझाद नावाचं जे काही आत्मचरित्र आहे याचे लेखन कोणी केले आहे? तर गुलाब नबी आझाद यांनी या ठिकाणी याचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या नॅशनल पार्क्समध्ये किडनीच्या आजाराने चित्ताचा मृत्यू झालेला आहे? तर कुनो नॅशनल पार्कमध्ये या ठिकाणी किडनीच्या आजाराने या ठिकाणी एका चित्ताचा, जे काही मादी चित्ता होती तिचं या ठिकाणी निधन झालेलं आहे, जिचं नाव होतं शशा. पुढचा प्रश्न, कोणत्या नॅशनल पार्कमध्ये मादी चित्त्याला 4 पिल्ले या ठिकाणी जन्मलेली आहेत? तर कुनो हे परत एकदा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मग कमेंट करून सांगा हे जे काही कुनो नॅशनल पार्क आहे ते कोणत्या राज्यामधील पार्क आहे. पुढचा प्रश्न, भारत कोणत्या देशासोबत प्रवासी फेरी सुरू करणार आहे? म्हणजे ही जी काही फॅसिलिटी आहे, ही सेवा आहे, ही या ठिकाणी सुरू करणार आहे. तर श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, पुरुष आणि महिला संघाने आशियाई खो खो स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर भारताने या ठिकाणी जिंकली आहे. वुमन्स IPL 2023 म्हणजे जे काही महिलांचं IPL झालं 2023 मध्ये ते कितवं संस्करण होतं? तर या ठिकाणी पहिल्याच क्रमांकाचं संस्करण होतं महिला IPLचं, जे की 2023 मध्ये आयोजित करण्यात आलं. आणि जे काही पहिलं संस्करण आहे ते कोणी जिंकलं आहे? तर मुंबई इंडियन्स या महिला संघाच्या टीमने या ठिकाणी जिंकलेलं आहे. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं मुंबई इंडियन्सने कोणाचा पराभव करून महिला IPL 2023चं चषक या ठिकाणी जिंकलेलं आहे, टायटल जिंकलेलं आहे, तर दिल्ली कॅपिटल्सला हरवून जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, मार्च 2023 मध्ये GST संकलन 13% वाढून किती झालेलं आहे? तर किती झालेलं आहे GST कलेक्शन? 1,60,122 कोटी GST कलेक्शन झालेलं आहे मार्च 2023 मध्ये. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय सागरी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 5 एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय सागरी दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर संजय जसजीत सिंग यांची या ठिकाणी भारतीय नौदलाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2023 कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे? तर मॅक्स वर्स्टापेन या खेळाडूने या ठिकाणी 2023 मधील ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स ही जी काही चॅम्पियनशिप होती ती या ठिकाणी जिंकलेली आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, जागतिक बँकेचे नवीन अध्यक्ष कोण झालेले आहेत? तर अजय बंगा असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी वर्ल्ड बँकेचे नवीन प्रेसिडेंट म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे.
पुढचा प्रश्न, स्लिनेक्स 2023 हा जो काही सराव आहे त्याची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आलेली होती? तर 10व्या क्रमांकाची विद्यार्थी मित्रांनो आवृत्ती आयोजित करण्यात आली होती, जी की भारत आणि श्रीलंका या दोन देशांमधील ही एक्सरसाइज आहे, हा सराव आहे जो की स्लिनेक्स 2023 या नावाने ओळखला जाणार आहे. पुढचा प्रश्न, फिनलँड हा जो काही देश आहे हा उत्तर अटलांटिक करार संघटना, ज्याला आपण बोलतो शॉर्ट फॉर्म मध्ये नाटो, बरोबर, तर नाटोचा कितवा सदस्य देश बनलेला आहे? तर नाटोचा 31वा सदस्य देश बनलेला आहे फिनलँड नावाचा देश. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने सरोवरे विकास कार्यक्रम सुरू केलेला आहे? तर तेलंगणा राज्याने या ठिकाणी सरोवरे विकास कार्यक्रम सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 4 एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून आपण साजरा करीत असतो. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आरोग्य संघटना, यांनी या ठिकाणी कोणत्या देशाला मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केलेले आहे? तर 2 देश आहेत. पहिला देश आहे ताजिकिस्तान आणि दुसरा देश आहे अझरबैजान. ठीक आहे, तर या दोन्ही देशाला या ठिकाणी WHO ने मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केलेला आहे. पुढचा प्रश्न, नासाच्या चंद्र ते मंगळ कार्यक्रमाचे पहिले प्रमुख कोण झालेले आहेत? तर अमित क्षत्रिय असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, शांघाय सहकार्य संघटनाचा संवाद भागीदार देश कोण झालेला आहे? तर सौदी अरब हा जो काही देश आहे तो या ठिकाणी शांघाय सहकार्य संघटनाचा संवाद भागीदार देश झालेला आहे. पुढचा प्रश्न, बिहार खादी हस्तकला आणि हातमाग याचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मैथिली ठाकूर हे जे काही सिंगर आहेत त्यांना या ठिकाणी निवडण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिली 7.2 मीटर उंच ट्रेनची चाचणी कोणत्या मार्गावरती घेण्यात आलेली आहे? तर दिल्ली जयपूर या मार्गावरती घेण्यात आलेली आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, मनरेगा अंतर्गत सर्वाधिक वेतन 357 रुपये मिळवणारे अव्वल राज्य कोणते आहे? तर हरियाणा राज्य आहे. आणि याच मनरेगा अंतर्गत सर्वात कमी वेतन 221 रुपये मिळवणारे कोणते राज्य आहे? तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. पुढचा प्रश्न, अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक कोणी विकत घेतलेली आहे म्हणजेच ॲक्वायर केलेली आहे? तर फर्स्ट सिटीजन बँक, ज्याला आपण बोलतो FCB, याने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेला या ठिकाणी टेक ओव्हर केलेलं आहे किंवा ॲक्विजिशन केलेलं आहे या बँकेसोबत. पुढचा प्रश्न, T20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च विकेट घेणारा खेळाडू कोणता ठरलेला आहे? तर शाकिब अल हसन हा या ठिकाणी मॅक्झिमम विकेट्स घेणारा खेळाडू ठरलेला आहे T20 क्रिकेटमध्ये. पुढचा प्रश्न, पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडे ही मूळची कोणत्या जिल्ह्यातील या ठिकाणी खेळाडू आहे? तर सांगली जिल्ह्यातील खेळाडू आहे. पुढचा प्रश्न, NDB न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर डिल्मा रौसैफ असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना कोणी सुरू केलेली आहे? तर केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, उंटांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून कोणते वर्ष घोषित केलेले आहे? तर 2024 हे जे काही वर्ष आहे ते या ठिकाणी कॅमल्स इयर म्हणून डिक्लेअर केलेले आहे. पुढचा प्रश्न, BCCI ने टाटा IPL 2023 साठी कोणाला अधिकृत भागीदार म्हणून बनवलेले आहे? तर हर्बल लाईफ यांना या ठिकाणी 2023 IPL साठी BCCI ने अधिकृत भागीदार म्हणजेच ऑफिशियल पार्टनर म्हणून घोषित केलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील सुंदरजा आंबा आणि मोरेनाच्या गजकाला GI टॅग मिळालेला आहे? तर MP मध्य प्रदेश राज्यातील सुंदरजा आंबा आणि मोरेनाच्या गजकाला या ठिकाणी GI टॅग प्राप्त झालेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, वाय एलिफंट्स कॅन नॉट बी रेड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर वाणी त्रिपाठी टिकू असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोर्टिंग इंडिया इंग्लंड मुघल इंडिया अँड द ओरिजिन ऑफ एम्पायर हे जे काही पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर नंदिनी दास असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारत न्याय अहवाल 2022 यानुसार मोठ्या राज्यामध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आलेलं आहे? तर कर्नाटक राज्य अव्वल स्थानी आलेलं आहे. पुढचा प्रश्न, चौथे बिझनेस 20 म्हणजेच B20 ची चौथी परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित केली आहे? तर कोहिमा या शहरामध्ये आयोजित केलेली आहे. पुढचा प्रश्न, RBIचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नीरज निगम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, दिल्ली इंटरनॅशनल ओपन बुद्धिबळ शीर्षक कोणी जिंकलेलं आहे?
तर अरविंद चिदंबरम यांनी या ठिकाणी दिल्ली इंटरनॅशनल ओपन बुद्धिबळ शीर्षक जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष कोण असणार आहेत ज्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात आलेला आहे? तर डोनाल्ड ट्रम्प असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोठे बांधले जाणार आहे? तर जयपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बांधले जाणार आहे. पुढचा प्रश्न, हिरो मोटोकॉर्पचे नवीन मुख्य कार्य अधिकारी म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर निरंजन गुप्ता यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, टाटा IPL 2023 ची कोणती आवृत्ती सुरू झालेली आहे? तो 16व्या क्रमांकाची आवृत्ती सुरू झालेली आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिल्या ज्या काही 2 मॅचेस आहेत त्या CSK आणि गुजरात टायटन्स मध्ये झालेल्या आहेत आणि पहिली मॅच 16व्या आवृत्तीमधील जिंकलेली आहे कोणी? गुजरात टायटन्स या संघाने. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, कोणत्या राज्यातील कांगडा चहाला युरोपियन GI टॅग मिळालेला आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्यातील कांगडा टी याला या ठिकाणी GI टॅग मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, हिंदूफोबिया निषेधाचा ठराव संमत करणारा पहिला अमेरिकन राज्य कोणतं बनलेलं आहे? तर जॉर्जिया असं त्या राज्याचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 100% विद्युतीकरण रेल्वे नेटवर्क करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर हरियाणा राज्य. पुढचा प्रश्न, जगातील पहिली हायड्रोजनवरती चालणारी फेरी MVF हायड्रा कोठे सुरू झाली आहे? तर नॉर्वे देशामध्ये सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न, सर्वोच्च फ्रेंच नागरी पुरस्कार नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनरने सन्मानित कोणाला करण्यात आलं? तर HCLच्या किरण नादर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, कोणत्या सोशल मीडियाचा आयकॉनिक ब्लू बर्ड हा जो काही लोगो होता तो बदललेला आहे? तर ट्विटरने या ठिकाणी बदललेला आहे. आणि नवीन लोगो कोणता असणार आहे? तर क्रिप्टोकरन्सी डॉजकॉइन याचा सारखा तो लोगो असणार आहे नवीन ट्विटरचा. पुढचा प्रश्न, फिक्की लेडीजच्या अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सुधा शिवकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये PM नरेंद्र मोदींनी 11वी वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली आहे? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये 11व्या क्रमांकाची वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली आहे जी की भोपाळ ते दिल्ली या 2 स्टेशन दरम्यान धावणार आहे. पुढचा प्रश्न, भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सौर उत्पादक देश कधीपर्यंत बनणार आहे? 2026 पर्यंत बनू शकेल. पुढचा प्रश्न, सलग दुसऱ्या वेळेस ट्री सिटीज ऑफ द वर्ल्ड म्हणून कोणाला घोषित करण्यात आलं? तर मुंबई शहराला. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न, मेडेन मियामी ओपन 2023 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर डॅनियल मेदवेदेव या खेळाडूने जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न, जागतिक बँकेने FY24 मध्ये भारताच्या GDP वाढीचा अंदाज किती सांगितला आहे? 6.3% सांगितलेला आहे. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 7 एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी वर्ल्ड हेल्थ डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. पुढचा प्रश्न, T20 क्रिकेटमध्ये 300 बळी घेणारा पहिला भारतीय कोणता ठरलेला आहे? तर युजवेंद्र चहल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 11वी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या ठिकाणादरम्यान धावणार आहे? तर भोपाळ ते दिल्ली या ठिकाणादरम्यान धावणार आहे. पाणी बजेट स्वीकारणारे पहिले राज्य कोणते बनलेले आहे? तर या ठिकाणी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने एक पंचायत एक खेळाचे मैदान उपक्रम सुरू केलेला आहे? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे केरळ. तर केरळ या राज्य सरकारने पाणी बजेट स्वीकारणारे पहिले राज्य बनलंच आहे परंतु या ठिकाणी याच राज्याने एक पंचायत एक खेळाचे मैदान अशा प्रकारचा उपक्रम सुद्धा सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 38वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 26 एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने सलोखा नावाची योजना सुरू केलेली आहे? तर महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत सलोखा नावाची स्कीम योजना सुरू केलेली आहे. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न पाहूया. राज्यातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय कोणत्या राज्याला मिळणार आहे? प्रश्नाचा अर्थ समजला, म्हणजे असं कोणतं राज्य आहे त्या राज्याला त्या राज्याच्या निर्मितीपासून पहिलं वैद्यकीय महाविद्यालय मिळणार आहे? तर नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी इंटरनॅशनल शाळा कोणत्या शहरामध्ये होणार आहे? तर पुणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, बाजार भांडवलीकरणाच्या आधारावरती भारतातील सर्वात मोठी
मोठी कंपनी कोणती आहे? बाजार भांडवलीकरण म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन, तर याच्यामध्ये अव्वल स्थानी आहे RIL कंपनी म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. पुढचा प्रश्न, सुदान या देशामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठीचे भारताचे जे काही ऑपरेशन आहे त्या ऑपरेशनचं नाव काय आहे? तर कावेरी ऑपरेशन असं त्या ऑपरेशनचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणते अभयारण्य हे चित्तांसाठी दुसरे नवीन घर असणार आहे? तर गांधीसागर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि गांधीसागर अभयारण्य कुठे आहे? तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. हे झालं या ठिकाणी चित्तासाठी दुसऱ्या क्रमांकाचं घर. पहिल्या क्रमांकाचं घर कोणतं आहे? तर कुनो नॅशनल पार्क आहे. आणि हे सुद्धा कुठे आहे? तर हे सुद्धा आहे MP म्हणजेच मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत. तसंच या ठिकाणी तुम्हाला जसं माहित आहे पहिले 4 महिन्याची आपली जी काही ई बुक आहे ती लॉन्च झाली आहे. किंमत फक्त 50 रुपये आहे. तुम्हाला या नंबरला पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. नंबर आहे 9673058600. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे नवीन लष्करी सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर एअर मार्शल संदीप सिंग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, बांगलादेश देशाचे 22व्या क्रमांकाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर शहाबुद्दीन चुप्पू असं त्यांचं नाव आहे. हे या ठिकाणी नवीन राष्ट्रपती असणार आहेत बांगलादेश या देशाचे. आणि कितव्या क्रमांकाचे असणार आहेत? तर 22व्या क्रमांकाचे. पुढचा प्रश्न, जागतिक लष्करी खर्च 2022 या निर्देशांकानुसार कोणता देश या निर्देशांकामध्ये अव्वल स्थानी आहे? तर अमेरिका हा देश या ठिकाणी या निर्देशांकामध्ये अव्वल स्थानी आहे. आणि हा जो काही निर्देशांक आहे जागतिक लष्करी खर्च 2022 नुसार त्या निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर भारताचा क्रमांक आहे 4था. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा जो काही सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ऑस्ट्रेलिया देशाचा हा कोणाला जाहीर झालेला आहे? तर माननीय रतनजी टाटा यांना या ठिकाणी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा जो काही सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ऑस्ट्रेलियाचा तो या ठिकाणी प्रदान झालेला आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड पाहूया. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर 7व्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश. पुढचा प्रश्न, भारतीय पंचायती राज दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर केव्हा साजरा करण्यात आलेला हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 2023 मध्ये कितवा साजरा करण्यात आला? तर या ठिकाणी 13व्या क्रमांकाचा साजरा करण्यात आलेला आहे. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, इस्रोने सिंगापूरचा टेलिओस 2 उपग्रह कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित केलेला आहे? तर आंध्र प्रदेश या ठिकाणाहून प्रक्षेपित केलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने पहिला पृथ्वी निरीक्षण उपग्रह तायफा 1 अवकाशामध्ये प्रक्षेपित केलेला आहे? तर केनिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने त्यांचे सर्व अणुऊर्जा प्रकल्प बंद केलेले आहेत? तर जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, मनरेगा अंतर्गत सर्वात मोठे रोजगार पुरवठादार राज्य कोणते बनलेले आहे? तर राजस्थान हे राज्य. पुढचा प्रश्न, साथी नावाचे ऍप्लिकेशन आणि पोर्टल कोणी सुरू केलेले आहे? तर नरेंद्र सिंग तोमर यांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिला एशियन किंग गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे? तर उत्तर प्रदेश या ठिकाणी उभारले जाणार आहे. पुढचा प्रश्न, IPL मध्ये 6000 धावा करणारा जगातील 4था फलंदाज कोण ठरलेला आहे? तर रोहित शर्मा हा या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचा फलंदाज ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर अरुण सिन्हा असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न पाहूया. क्रॉसकोर्ट नावाचे आत्मचरित्र कोणत्या खेळाडूच्या जीवनावरील आधारित आहे? तर जयदीप मुखर्जी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतीय खेळाडू नित्याश्री सुमती कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत नित्याश्री सुमती. पुढचा प्रश्न, जागतिक मलेरिया दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 25 एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी जागतिक मलेरिया दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, फेंग्यू 3 उपग्रह कोणाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेला उपग्रह आहे? तर चीन या देशाच्या माध्यमातून फेंग्यू 3 उपग्रह लॉन्च करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, स्टार स्पोर्ट्सने कोणाला आपले ब्रँड अँबॅसेडर म्हणून साईन केलेले आहे? तर ऋषभ पंत असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, देशातील पहिले प्राणी जन्म नियंत्रण केंद्र कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आले? तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये सुरू करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, सर्व सरकारी विभागामध्ये 100% इलेक्ट्रिक व्हेकल वाहने असलेले पहिले भारतीय राज्य कोणते बनले आहे? तर उत्तर प्रदेश याही ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, गंगा पुष्करा महोत्सवाचे कोठे आयोजन केले जात आहे? तर आंध्र प्रदेश या राज्याच्या अंतर्गत गंगा पुष्करा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.
पुढचा प्रश्न, मॉर्गन स्टॅनली फायनान्शियल इयर 2024 मध्ये भारताचा जीडीपी किती टक्के दराने वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे मॉर्गन स्टॅनलीने? तर 6.2% दराने वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. पुढचा प्रश्न, तिसऱ्या क्रमांकाचं खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2022 चे आयोजन कोठे करण्यात आलं? तर उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न पाहूया. देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कोठे सुरू होणार आहे? तर केरळ या ठिकाणी सुरू होणार आहे. पुढचा प्रश्न, भारताला कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार देश कोणता ठरला आहे 1 नंबरचा? तर रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, टॅलिन एस्टोनिया येथे नाटोद्वारे सायबर संरक्षण सराव आयोजित करण्यात येणार आहे आणि त्या संरक्षण सरावाचं नाव काय आहे? तर लॉक्ड शिल्ड्स असं त्या संरक्षण सरावाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर गंजम या जिल्ह्याला सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये 37व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार आहेत? तर गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणते राज्य पाणवट्याच्या पहिल्या गणनेमध्ये अव्वल स्थानी आलेलं आहे म्हणजेच वॉटर बॉडीज काउंटेड मध्ये? तर पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 29 एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, अन्नाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी AI मशीन कोणत्या राज्याच्या द्वारे त्या राज्यातील आदिवासी भागांच्या मुलांच्या जेवणासाठी या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे मशीन? तर महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 15व्या क्रमांकाची वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या ठिकाणी धावणार आहे? तर केरळ या राज्याच्या अंतर्गत धावणार आहे. पुढचा प्रश्न, मनमदुराई ही जी काही मातीची भांडी आहेत ती कोणत्या राज्यातील आहेत? तर तमिळनाडू राज्यातील आहेत, जिला या ठिकाणी नुकतेच GI टॅग प्राप्त झालेले आहेत. मनमदुराई असं त्या मातीच्या भांडेचा प्रकाराचं नाव आहे. क्लिअर. पाहूया पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये कितव्या क्रमांकाचा राष्ट्रीय पंचायती राज दिवस आपण साजरा केला आहे? तर 13व्या क्रमांकाचा. पुढचा प्रश्न, पहिले भारतीय गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाणार आहे? तर माना नावाचे एक गाव आहे उत्तराखंड राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, वोट फ्रॉम होम नावाचा एक उपक्रम आहे तो पहिल्यांदाच कोणत्या इलेक्शन मध्ये सुरू करण्यात आला आहे? तर कर्नाटक राज्यातील जे काही असेंब्ली इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये हा उपक्रम सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, नॅस्कॉमचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अनंत माहेश्वरी असं त्यांचं नाव आहे. आणि पुढचा प्रश्न, आयुष्मान भारत दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 30 एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी आयुष्मान भारत दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल हे जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण 2 मिनिटांमध्ये रिव्हिजन टाकूया. जसं की 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस, 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 9 एप्रिल जलसंधारण दिवस, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस, 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस, 18 एप्रिलला 2 दिवस असतात, आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, त्यानंतर 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस, 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस, 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस आणि 30 एप्रिल आयुष्मान भारत दिवस. तसंच या ठिकाणी तुम्हाला जसं माहित आहे पहिले 4 महिन्याची आपली जी काही ई बुक आहे ती लॉन्च झाली आहे. किंमत फक्त 50 रुपये आहे. तुम्हाला या नंबरला पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. नंबर आहे 96 730 58 600.